सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या. हे आपण सगळेच ऐकतं नाही का? कोणी म्हणतं वजन कमी होतं, तर कोणी म्हणतं पचनशक्ती सुधारते. पण या साध्या दिसणाऱ्या सवयीमागे खरंच काही तथ्य आहे का? चला आज आपण हेच समजून घेऊया. तर मग प्रश्न हाच आहे की गरम पाणी पिण्याची ही जी गोष्ट आहे ती केवळ एक घरगुती सवय आहे की यामागे आपल्या आयुर्वेदाचं आणि आजच्या विज्ञानाचंही काही लॉजिक आहे. चला तर मग या साध्या सवयीमागचं शास्त्र आणि सत्य शोधूया. चला तर सगळ्यात आधी बघूया की आपला आयुर्वेद ह्याबद्दल काय सांगतो. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ह्या प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रात गरम पाण्याला फक्त पाणी नाही तर एक औषध मानलं गेलं आहे. त्याला एक खास नावही आहे, उष्णोदक. बघूया हे शास्त्र आपल्याला नेमकं काय सांगतं. तर आयुर्वेदात गरम केलेल्या पाण्याला उष्णोदक असं म्हणतात. म्हणजे हे फक्त गरम झालेलं पाणी नाहीये, तर एक असं पेय आहे ज्यात औषधी गुणधर्म आहेत, जे साध्या पाण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त फायदेशीर ठरतं. आयुर्वेदाचा एक खूप महत्वाचा ग्रंथ आहे चरक संहिता. त्यात एक जबरदस्त सूत्र दिलंय, उष्णम जलम पचती आमम. याचा सरळ सोपा अर्थ आहे की गरम पाणी शरीरात साचलेल्या आम म्हणजे विषारी पदार्थांना, टॉक्सिन्सना पचवून शरीराबाहेर काढतं. ही एक खूपच पॉवरफुल संकल्पना आहे. आता हे नीट समजून घेण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे अग्नी, जी आपली पचनशक्ती आहे. गरम पाण्यामुळे ही अग्नी प्रज्वलित होते, म्हणजेच आपलं मेटाबॉलिझम सुधारतं. दुसरं आहे आम, म्हणजे शरीरातील टॉक्झिन्स, जे गरम पाण्यामुळे विरघळून बाहेर पडतात. आणि तिसरे आहे दोष, वात, पित्त, कफ. गरम पाणी विशेषतः वात आणि कफ दोषांना बॅलन्समध्ये ठेवायला मदत करतं. बरं, आयुर्वेदाचं ज्ञान तर जबरदस्त आहे, यात काही शंका नाही. पण प्रश्न हा आहे की आजचं विज्ञान या हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाला सपोर्ट करतं का? चला, आता आपण सायन्सच्या नजरेतनं पाहूया की आधुनिक संशोधन याबद्दल काय सांगतं. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 2003 मध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये एक स्टडी पब्लिश झाली होती. त्यात असं दिसून आलं की गरम पाणी प्यायल्याने शरीराचा रेस्टिंग मेटाबॉलिक रेट, म्हणजे काहीही न करता कॅलरीज जाळण्याचा वेग, तब्बल 10 ते 30% वाढतो. आणि गंमत बघा, हा फक्त उष्णतेचा खेळ नाहीये. गरम पाणी आपल्या लिम्फॅटिक सिस्टीमला, म्हणजेच शरीराची नैसर्गिक साफसफाई करणाऱ्या प्रणालीला ॲक्टिवेट करतं. म्हणजे टॉक्झिन्स बाहेर फेकण्याची प्रक्रिया सोपी होते. किती आश्चर्यकारक आहे ना. ज्याला आयुर्वेद हजारो वर्षांपासून शोधनक्रिया म्हणत आलाय, त्यालाच आजचं विज्ञान दुजोरा देतंय. ठीक आहे, तर आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही यावर सहमत आहेत. पण याचे नेमके फायदे काय आहेत? चला, आता आपण वजन नियंत्रणापासून ते अगदी मानसिक शांततेपर्यंत या साध्या सवयीचे काय काय परिणाम होतात ते जरा सविस्तरपणे पाहूया. सगळ्यात आधी वजन कमी करण्यासाठी गरम पाणी खरंच खूप मदत करतं. कसं? तर एकतर ते मेटाबॉलिझम वाढवतं, ज्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात. आयुर्वेदानुसार ते शरीरातील मेद म्हणजे चरबी कमी करायला मदत करतं. आणि ह्यात जर लिंबू किंवा आलं टाकलं ना, तर हे एक परफेक्ट फॅट बर्निंग ड्रिंक बनतं. पचन सुधारण्यासाठी तर गरम पाणी म्हणजे वरदान आहे. ते आपल्या अग्नीला म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्सला उत्तेजित करतं. त्यामुळे गॅस, पोट फुगण्यासारखे त्रास, ज्याला अजीर्ण म्हणतात, ते कमी होतात. आयुर्वेद सांगतं की ते बस्ती शोधन सुद्धा करतं, म्हणजे मूत्राशयाची स्वच्छता. इतकंच नाही तर वातदोषाचा मार्ग नीट करून उचकी थांबवायलाही हे उपयोग ठरतं. सर्दी खोकल्यात पण गरम पाणी खूप फायदेशीर ठरतं. ते शरीरात जमा झालेला कफ पातळ करून बाहेर काढायला मदत करतं. त्यामुळे खोकला, जुनाट सर्दी आणि दम्याच्या त्रासात, विशेषतः दमट हवामानात खूप आराम मिळतो. आता बघा, पोट साफ झालं आणि शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडले की त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसणारच. त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसायला लागते. 2018च्या एका अभ्यासातही हे सिद्ध झालंय की योग्य प्रमाणात पाणी पिण्याने, विशेषतः कोमट पाण्याने, त्वचेचं आरोग्य सुधारतं. आणि एक असा फायदा जो कदाचित अनेकांना माहीत नसेल, तो म्हणजे आपल्या नर्व्हस सिस्टमवर होणारा परिणाम. गरम पाण्यामुळे स्नायू रिलॅक्स होतात, तणाव कमी होतो आणि आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिवेट होते, जी शरीराला आराम देते. याचा परिणाम म्हणजे शांत आणि चांगली झोप लागते. पण थांबा, हे सगळे फायदे मिळवण्यासाठी ते पाणी प्यायचं कसं हे माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण पद्धत जर चुकली तर फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकतं. चला,
तर सुरक्षितपणे याचे जास्तीत जास्त फायदे कसे मिळवायचे ते पाहूया. तर हे लक्षात ठेवा, पाणी पिण्याची सगळ्यात बेस्ट वेळ कोणती? सकाळी रिकाम्या पोटी. दिवसभरात जेवणांच्या मध्ये थोडं थोडं घोट पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी किंवा 1 तासानंतर पिणं पचनासाठी चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी उकळतं नसावं, ते कोमट म्हणजे सहज पिता येईल इतकंच गरम असावं. आणि हो, इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही एक धोक्याची सूचना आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे WHOच्या 2016च्या रिपोर्टनुसार 65°C पेक्षा गरम पेय जर सतत प्यायली तर आपल्या अन्ननलिकेच्या पेशींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापमान तपासणं खूप गरजेचं आहे. आणि बघा, हीच गोष्ट आपला आयुर्वेद पण हजारो वर्षांपासून सांगतोय. मात्रावत सेवनम पथ्यम. याचा अर्थ कोणतीही चांगली गोष्ट योग्य प्रमाणातच घेतली तरच ती फायदेशीर ठरते. अतिरेक नकोच. यामुळे गरम पाण्याचे फायदे मिळतील आणि नुकसान टाळता येईल. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक साधी सवय पण फायदे अनेक. आपलं प्राचीन ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान दोन्ही एकत्र येऊन आपल्याला एका निरोगी आयुष्याचा मार्ग दाखवत आहेत. म्हणजे एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. गरम पाणी पिणं हा काही फक्त आजीबाईच्या बटव्यातला उपाय नाही, तर हे एक असं शक्तिशाली आरोग्य साधन आहे ज्याला आपल्या आयुर्वेदाच्या हजारो वर्षांच्या परंपरेने आणि आजच्या वैज्ञानिक संशोधनानेही मान्यता दिली आहे. तर मग आता हे का आणि कसं करायचं हे सगळं कळल्यावर हा एक छोटासा बदल आपल्या रोजच्या आरोग्यदायी सवयींचा भाग बनू शकतो का, यावर विचार करायला नक्कीच हरकत